हरिओम, माझं नाव दामिनी वीरा परब, ट्रॉम्बे उपासना केंद्र मानखुर्द. हा अनुभव मी सांगते जो माझ्या म्हणजे रिसेंटली फेब्रुवारीमध्ये आम्हाला अनुभव आला होता. संडेचा दिवस होता आणि माझ्या भावाची रिक्षा आहे, तो रिक्षावरती गेला होता सकाळी आणि तो पण गेला होता त्यांच्या मित्राच्या घरी पूजा होती म्हणून तो कोपरखरणाला गेला होता. तर कोपरखरणाला गेल्यानंतर पूर्ण दिवस जसा ॲज युजुअल तो पूर्ण दिवस रिक्षावरती असतो आणि संध्याकाळी घरी येतो 7-8 पर्यंत. पण त्या दिवशी तो रात्रीचे 11 वाजले तरी घरी आला नाही आणि त्याचा फोन पण त्याने काही फोन पण कळवून सांगितलं नाही आणि त्याने 11 वाजता तो डिरेक्टली घरी आला, 11:30 वाजता आल्यानंतर 2 मिनिटं बसला घरात आणि त्याने सांगितलं माझी रिक्षा चोरीला गेली. आमच्यासाठी हे शॉकिंग होतं, कारण म्हणजे मुंबईमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची चोरी होते हे आपण ऐकलंय, पण रिक्षा चोरीला गेली, ती पण दिवसाढवळ्या. पण त्याने सांगितलं की सकाळी मी बिल्डिंगच्या खाली रिक्षा पार्क केली होती, तिथून ती रिक्षा 11:30-12 पर्यंत होती आणि 12च्या नंतर मी जस्ट आरतीसाठी उभा होतो तेव्हा रिक्षा तिथून कोणीतरी उचलून घेऊन गेले. तर तेव्हा पण असंच झालं की आता बापू रिक्षा म्हणजे माझ्या भावाचं सुखरूपपणे तो घरी आलाय, पण त्याची रिक्षा म्हणजे असं तो त्याच्यावरती म्हणजे त्याचं पूर्ण 1 महिन्याचं हे चालू असतं, ते रिक्षा उचलून घेऊन गेलं दिवसाढवळ्या कोणीतरी. तर आता आणि म्हणजे काय करायचं? तर तेव्हा आपण हेच सांगितलं की बापू रिक्षा सुखरूप घरी येऊ दे, आणि ते असंच माझ्या तोंडून निघून गेले की रिक्षा आमची सुखरूप घरी येऊ दे. तर रविवारचा दिवस गेला, सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसानंतर आमची शोधाशोध चालू होती 2-3 दिवसामध्ये. 3 दिवसांमध्ये म्हणजे खूप जणांनी येऊन आम्हाला हे केलं की रिक्षा चोरीला गेली, ठीक आहे, पण ती मिळणार नाही असं नाही, पण त्याचा टायर किंवा त्याचं इंजिन चोरीला जाऊ शकतं. कारण आता म्हणजे 2-3 ग्रुप असेल, चोरांनी घेऊन गेले असतील आणि हेच असतं त्यांचं, बाकी काही करणार नाही, पण रिक्षा मिळणार ही शाश्वती देत होते. पण मला असं झालं की एवढा लॉस रिक्षामधील इंजिन किंवा त्याचं मेन पार्ट चोरीला घेऊन गेल्यानंतर त्याला लॉस होऊ शकतो. तर नंतर 2-3 दिवस आम्ही शोधाशोध केली. बुधवारी दुपारी 3 नंतर मला माझ्या भावाचा कॉल आला, ही रिक्षा सापडली. आणि अक्षरशः म्हणजे हा इन्सिडेंट एवढा 2-3 दिवस आम्हाला झोप नव्हती. आमच्या घरात एवढं वातावरण टेन्शनचं होतं. त्या 3 नंतर जेव्हा त्याने कॉल केला, मला फोटोज पाठवले रिक्षाचे. अक्षरशः आमची रिक्षा एकदम सुखरूप आणि त्याला काहीही इजा झाली नव्हती. फक्त जे लॉक असतं रिक्षाचं ते त्याने तोडलं होतं आणि त्याचा फक्त खर्च ₹150 आला होता. तेव्हा मी माझ्या घरात पण सांगितलं की माझ्या बापूंनी आपल्या रिक्षाचं व्यवस्थितरित्या त्यांना माहित होतं की आपल्या रिक्षाला काही झालं नाही पाहिजे, कारण शेवटी आपल्या जो घरचा खर्च आहे त्याचं पूर्ण माझ्या भावाचं जे हे आहे इन्कम आहे ते त्या रिक्षावरती अवलंबून आहे आणि 2 महिन्यानंतरचं लग्न पण होतं. त्यामुळे ह्या वेळेत त्याला एवढा लॉस किंवा म्हणजे 5,000चा पण लॉस त्याला होणं हे त्याच्यासाठी योग्य नव्हतं. त्यामुळे माझ्या बापूंनी माझ्या भावाच्या रिक्षाचं ते सुखरूपरित्या त्याला रिटर्न केली होती. आणि त्यानंतर मी माझ्या भावाला पण बोलले होते की हे सगळं माझ्या बापूंनी केलं आणि आता पण म्हणजे ती जेव्हा रिक्षा मिळाली तेव्हा माझ्या बापूंचे फोटोज, माझ्या बापूंचं मी तुला कधीच टाकणार नाही हे स्टिकर्स मी त्याच्यामध्ये चिकटवले, कारण खूप जास्त निगेटिव्ह माणसं रिक्षामध्ये येऊन बसतात. त्यांचा कोणत्याही निगेटिव्हिटीला माझ्या भावाच्या रिक्षामध्ये किंवा त्याच्या कोणत्या पर्सनल इश्यूजला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा माझ्या बापूंनी दाखवून दिलं होतं की मी तुमच्या फॅमिली सोबत आहे, मी तुझ्यासोबत आहे. आणि हेच की श्रद्धावानांसोबत बापू नेहमी उभे राहतात आणि श्रद्धावानांना नेहमी आपल्या आशीर्वादाने आपल्या सुखरूप ठेवतात. हरिओम.